विधानसभेच्या निवडणुकीचे व्हिडिओ काढा ना. स्टेजवर वर्गणी गोळा करत होते, अजून व्हिडिओ लोकांनी प्रत्येक गावातला म्हणतो आम्ही वर्गणी दिली. आणि आता तुमची भाषा काय, 5 कोटी 10 कोटी 15 कोटी खर्च करतो. भामाखोरे ही संकल्पना भंपक म्हणणारेच भंपक आहेत, भामाखोरेच आहे. वांद्र्याहून भामाई आली, आमचा भाग त्यांनी समृद्ध केला. त्यांना कदाचित दिसायला कमी झालं असेल, मोतीबिंदूचं ऑपरेशन त्यांनी करून घेतलं पाहिजे. पण दुर्दैवानं गेल्या वर्षभरात या रस्त्यावरचे खड्डे भरला सुद्धा पैसे आले नाही. तात्पुरती फक्त डागडुजी झाली. राज्याच्या अर्थसंकल्पात आपल्या तालुक्याला 1 रुपया देखील मिळाला नाही, पुलांना पण मिळाला नाही आणि रस्त्यांना पण मिळाला नाही. आता आज हे म्हणतात की तुम्हीच का, आपला जिल्हा परिषदचा गट महिला राखीव झाल्यानंतर माझं काम करणार आहे. विरोधकांना विचारायचं मला काही कारण नाही, ज्यांनी मला कधी मदत नाही केली त्यांना विचारायचं काय कारण आहे. ते मला काय माझ्यावर विरोधच करत आलेले आहेत. नमस्कार, महावार्ता लाईव्हमध्ये आपले स्वागत आहे. आज आपण पुणे जिल्ह्यातील एक अभ्यासू व्यक्तिमत्व, पंचायत राजचे अभ्यासक, कार्यक्षम लोकप्रतिनिधी आणि ज्यांची पुणे जिल्ह्यामध्ये विकास कामाच्या बाबतीत ओळख आहे असे पुणे जिल्हा परिषदेचे सदस्य, गटनेते, माजी सभापती सन्माननीय शरद बुट्टे पाटील यांच्याबरोबर आज आपण बातचीत करणार आहोत. विकास कामाच्या बाबतीत त्यांचं महाराष्ट्रामध्ये अनुकरण केलं जातं. आज ते आपल्यासोबत आहेत आणि आज अनेक विषयावर आपण त्यांची या ठिकाणी बातचीत करणार आहोत, मुलाखत घेणार आहोत. दिवसापूर्वी पंचायत समितीचे माजी सदस्य रोहिदास गडदे यांनी एका मुलाखतीमध्ये तुमच्यावर टीका केली आहे, तर याबाबत आपलं मत काय आहे? नमस्कार. महावार्ता यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून आपण जो माझ्याशी संवाद साधता त्याबद्दल मी आपल्याला धन्यवाद देतो. कुठंतरी यूट्यूबला आणि व्हॉट्सअपवरती तुम्ही ज्याचा उल्लेख केला त्यांनी मुलाखत दिल्याचं मला समजलं. मी काही ती 100% ऐकली नाही, काही मुद्दे मला लोकांनी सांगितले. आता त्यांची मुलाखत कुणी घेतली, कोणत्या चॅनलने घेतली, कोणत्या पत्रकारांनी घेतली? कुठल्याही पत्रकारांनी चॅनलने त्यांची मुलाखत घेतली नाही. ठरवून सुपारी घेऊन काम करणारे ते नेते आहेत. त्यांच्याच उमेदवाराच्या PAनं त्यांना प्रश्न विचारले, उत्तरं लिहून दिली आणि त्यांच्याकडून वधून घेतली आणि ती मुलाखत माझ्यावर टीका करणारे आज ते प्रसिद्ध करतायत. ज्याची मुलाखत असते तो कोणतरी नेता पाहिजे, प्रमुख पाहिजे, घेणारा पत्रकार पाहिजे आणि आपले वेगवेगळे संकल्प, आपण केलेलं काम, करायचं काम, आपलं काहीतरी एक दृष्टिकोन त्याच्यात मांडायचा असतो. दुसऱ्याला शिव्या देण्यासाठी मुलाखती करणं हे कधी चॅनलवाले पत्रकार करत नाहीत. हे असे यांच्या उमेदवारांचे कोणतरी PA आले आणि त्यांची मुलाखत घेतली. आता जे माझ्यावर टीका करायला बोलले त्यांचं कर्तृत्व काय आहे? दुर्दैवानं त्यांना एक शैल्य असं आहे की त्यांच्याच गावातले चांगदेव शिवेकर हे माझ्याबरोबर पंचायत समितीला निवडून आले, एका टर्ममध्ये उपसभापती सभापती झाले आणि तेव्हापासून यांच्या पोटात दुखायला लागलेलं आहे की आपल्या गावातला भागातला एक माणूस मोठा झाला आणि आपलं नाव बाजूला गेलं. आपण आता कोणतीच निवडणूक लढू शकत नाही, जिंकू पण शकत नाही, आपण लोकात राहिलो नाही. त्यामुळे हे दर निवडणुकीला कोणत्या तरी एका उमेदवाराची सुपारी घेतात. हे कुठल्या पक्षाशी एकनिष्ठ नाहीत, कोणत्या नेत्याशी एकनिष्ठ नाहीत, कार्यकर्त्याशी एकनिष्ठ नाही आणि त्याच्या पुढे जाऊन आपल्या कुटुंबाशी देखील एकनिष्ठ नाहीत. अशी माणसं सुपारी घेऊन दर निवडणुकीमध्ये आरोप प्रत्यारोप करतात. ते आज माझ्यावर आरोप करतायत. त्यांच्या सगळ्या आरोपाची उत्तरं माझ्याकडे आहे, पण त्यांच्या नादी लागायला मला वेळ नाही. मला भरपूर काम करायचं आहे, विकासाचं व्हिजन माझ्याकडे आहे आणि त्यामुळे माझ्या लेवलचा जो कोण नेता माझ्याशी बोलायला येईल त्यावेळी मी त्याचे उत्तर त्यांना देईल. त्यांनी तुमच्यावर दुसरा असा आरोप केला आहे की भामाखोरे फक्त बोलायला आहे, हे नाटक आहे व भंपकबाजी. भामाखोरे याबाबत त्यांचं प्रेम नाही, स्वतःचा स्वार्थ साधण्यापलीकडे राजकारणात काही केलं नाही असा आरोप गडदे यांनी केला. या आरोपात काही तथ्य आहे का? अहो, भामाखोरे ही संकल्पना भंपक म्हणणारेच भंपक आहेत, भामाखोरेच आहे. वांद्र्याहून भामाई आली, आमचा भाग त्यांनी समृद्ध केला आणि म्हणून भामाईला पवित्र म्हणून आम्ही काम करतो. हा झेडपी गट नाही, त्याला भामाखोरे आम्ही म्हणलेलं आहे. त्याचा विकास हाच आमचा ध्यास आहे. माझ्या अगोदर देखील सदाशिवदादा करंडे असल्यापासून हा गट असाच आहे, तो मी टिकवला. यांनी याचे 4-5 तुकडे केले होते. मी संघर्ष करून भामाखोरे पुन्हा एकत्र केले, गट एकत्र आणला. माझा याच्यात काही स्वार्थ नाही आहे. सगळ्यांना उमेदवारी तिथं लढायचा अधिकार आहे, सगळ्यांना विचार मांडायचा अधिकार आहे. हे माझ्या स्वार्थासाठी नाही, तर या भागातली संस्कृती परंपरा एकत्र आहे आणि म्हणून भामाखोऱ्याच्या हितासाठी मी भामाखोरे पुन्हा एकत्र आणलेला आहे. अनेक आरोप केलेले आहेत. त्याच्यामध्ये असाही आरोप आहे 20 वर्षात कोणत्याही गावात नागरिकांना भेटले नाही, फक्त कार्यकर्त्यांना भेटतात. 20 वर्ष नेतृत्व करूनही कामी शिल्लक आहे. हे तुमचं अपयश आहे असे ते म्हणतात. आपण काय म्हणतो? हे हास्यास्पद आहे. भामाखोऱ्यातल्या वस्ती सगळ्या जाती धर्माच्या लोकांना रात्रंदिवस भेटणारा मी एकमेवच इथल्या भागातला कार्यकर्ता आहे. हे जर हे लोकांना सांगायला गेले तर लोक यांना शिव्या घालतील. हे माझ्या इथं संपर्क कोणाचा आहे का?
सगळ्यांच्या सुखदुःखात मी आहे. वाडीवस्ती मी आहे, ज्येष्ठ नागरिकांना मी भेटतो, महिलांचे कार्यक्रम आहे, तरुणांचे आहे. आदिवासी ठाकरवाडीतला माणूस मला नावाने हाक मारतोय. महिला मला रस्त्यात भेटून काम सांगते. इथं यांना गावं तरी माहिती आहेत का, यांना वस्त्या तरी माहिती आहेत का? हे निवडणुकीला आरोप करायला येतात. त्याने सांगावा सगळ्या वस्त्या किती आहेत, आपल्या अनुसूचित जातीच्या वस्त्या किती आहेत, जमातीच्या किती वस्त्या आहेत, गावाची रचना कशी आहे, गावातले प्रश्न काय, काहीतरी यांना माहिती आहे का? माझा गल्लीबोळ इथला पाठ आहे, वाडीवस्ती पाठ आहे, माणूस मला माहिती आहे आणि लोकांच्या हृदयात मी घर केलेलं आहे. माझं फेसबुक चेक करा आणि माझे व्हिडिओ चेक करा. सामान्य लोकांना भेटणार सतत भेटणारा माझ्यासारखा दुसरा कोणी कार्यकर्ता नाही. सामान्य लोक माझ्या गळ्यात पडतात, माझ्या गाडीत बसतात, मी त्यांच्या ओट्यावर जेवतो, त्यांच्या घरात बसतो. हे सगळं यांना दिसत नाही का? निवडणूक आल्यावर काही आरोप करायचे आणि काही बोलायचं म्हणून एकदम हास्यास्पद आरोप आहे. सामान्य जनता, इथला प्रत्येक माणूस माझा नागरिक आहे, प्रत्येक गाव माझं गाव आहे आणि इथला प्रत्येक माणूस मला प्रिय आहे. जाती धर्माच्या लोकांमध्ये मी त्यांच्या एक आपुलकीचा माणूस, आवडीचा आपला माणूस म्हणून ते मला बघतात. त्यामुळे त्यांचा हा दावा हास्यास्पद आहे. लोकच त्यांना त्याचं उत्तर देतात. शरद बुड्डे पाटलांनी या गटामध्ये लक्षात राहण्यासारखी काही कामं केली नाहीत असाही त्यांचा आरोप आहे. तुम्ही कामं केली नाही असं तुम्हाला वाटतंय? त्यांना कदाचित दिसायला कमी झालं असेल. मोतीबिंदूचं ऑपरेशन त्यांनी करून घेतलं पाहिजे. मला 3च टर्म मिळाल्या, 15 वर्ष मिळाली तर 25 वर्ष नाही मिळाली. त्यांचा आरोप खोटा आहे. आणि या मतदारसंघामध्ये जे मी काम केलेलं आहे त्या कामाचं मी महाराष्ट्रातले एकमेव झेडपी सदस्य आहे की माझा लेखी अहवाल मी प्रकाशित केला आहे. लेखी अहवाल प्रकाशित करून लोकांच्या हातात दिला आहे. प्रत्येक गावात केलेलं काम, हेडवाईज काम, नाविन्यपूर्ण कामं, लक्षात राहण्यासारखी कामं सगळं प्रसिद्ध केलं आहे. तरी देखील तुम्हाला सांगतो की मी भामा नदीवरती, जी मुख्य नदी आमच्याकडे जिला भामा आम्ही म्हणतो, त्या भामेवरचे सगळे कोल्हापूर पद्धतीचे बंधारे हे जलसंपदा विभागाचे आहेत आणि तत्कालीन माजी आमदार स्वर्गीय नारायणरावजी पवार यांनी केलेले आहेत. मी जे एक जिल्हा परिषद सदस्य या भामा नदीवर रखडलेले थोपटवाडी बंधारा आणि त्याच्यावरचा पूल आणि आसखेड, खुर्द आणि बुद्रुकमधला बंधारा, 2 बंधारे पहिल्या झेडपीच्या इतिहासामध्ये नदीवर मी बांधले. हे याचं कौतुक सगळे अधिकारी आणि लोक करतायत, हे यांना दिसत नाही. वांद्रा पर्यटन स्थळ हा महाराष्ट्रातला पहिला प्रयोग आहे की झेडपीच्या एका पाझर तलावाच्या सांडव्यामध्ये एक पर्यटन स्थळ कमी पैशात विकसित होतं आणि 75,000 लोक 2 वर्षात तिथे भेट देतात. याचं कौतुक अख्ख्या राज्यभर होतं आहे. पालकमंत्री करतायत, अधिकारी करतायत, त्याच्या आधारावर आता योजना होते. हे यांना काम दिसत नाही. अख्ख्या सोशल मीडियावर त्याची एवढी मोठी जाहिरात आहे आणि हे लोक म्हणतात की स्मरणात राहण्यासारखं काम केलं नाही. 7 ते 8 कोटी रुपये खर्च करून एक फॉरेस्टमधलं कुंडेश्वर पुरातन देवस्थान, इतकं सुंदर मंदिर सुविधा केल्यात, तिथं गोशाळा केली आहे, एवढं मोठं सुंदर डेव्हलपमेंट केलेली आहे की आज महाराष्ट्रातून लोक तिथे येतात. हे यांना दिसायला तयार नाही. एक रस्ता जिल्हा परिषद सदस्याला खूप कमी निधी असतो, परंतु मी तात्कालीन तेथे पालकमंत्री आणि DPCच्या माध्यमातून अनेक योजना आणल्या. म्हाळुंगे, दवणेमाळा, बिरदवडी, भाम 12.5 कोटी रुपयाचा रस्ता केला. तो रस्ता जर त्या तत्कालीन पालकमंत्री आपले बापट साहेबांकडून मी केला नसता तर आज आंबेडन चौकामध्ये काय हाल झाले असते. इतका मोठा रस्ता मी केला. वाळून शिवारचा रस्ता तुम्ही चेक करा, थोपडोईचा चेक करा, काळेपिंपरी पहिल्यांदा डांबराने जोडली. अशा अनेक इतके मोठे रस्ते मी केलेले आहेत. ह्याच रस्त्यावरून ते जातात आणि माझ्यावर आरोप करतात. दुर्दैवानं त्यांना ते लक्षात येत नाही. माझी 2 प्राथमिक आरोग्य केंद्र आज आपण चांगल्या पद्धतीने बनवलीत. माझ्या मतदारसंघातल्या जेवढ्या शाळा आहेत, नवीन इमारती, जेवढ्या अंगणवाडी इमारती आहेत, जेवढे ग्रामपंचायत कार्यालय आहेत, जेवढे स्मशानभूमी आहेत, जेवढी जलसंधारणाची कामं आहेत, ह्या सगळ्यांची त्यांना म्हणा तुम्ही जी लिस्ट माझ्याकडे आहे ना त्याचं साल काढा की कोणत्या सालात झाल्यात. याच्यातली 90% कामं माझ्या 3 टर्मच्या काळामध्ये ही कामं झालेली आहेत. प्रत्येक कामाची मंजुरी असते, तिची मंजुरीची तारीख असते. हे सगळं डेव्हलपमेंटचं काम हे या 3 वर्षामध्ये झालेलं आहे. हे त्यांनी लक्षात घेतलं पाहिजे. साकव पूल, झेडपीचा सदस्य साकव पूल करू शकत नाही, पण मी DPCवर असल्यामुळं 20पेक्षा अधिक साकव पूल बांधले. देशमुखवाडीला भामासकडच्या बॅकवॉटरवरती 1 कोटी रुपयाचा साकव पूल मी बांधला आहे. तो साकव पूलच्या 60 लाखात होऊ शकत नाही, पण खास बाब म्हणून ते काम केलं आहे आणि एक मॉडेल काम म्हणून जिल्हा नियोजन समितीच्या बुकलेटमध्ये ते छापलेलं आहे. ते ज्या नेत्याचं काम करतात किंवा त्यांनी खासदारकीला ज्यांना मतदान केलं, आमदारकीला केलं, तर त्यांनी किती साकव पूल आणले जर यादी घ्या रे त्यांच्याकडनं. मी साकव पूल आणलेले छापले, त्यांनी फोटो सकट छापले, माझ्या पुस्तकामध्ये त्या ठिकाणी छापलेले आहेत. सगळ्यात जास्त ई-लर्निंगचे संच शाळांना. संगणकाची तालुक्याला एकच प्रयोगशाळा आली 20 लाखाची, ती मी पिंपरी बुद्रुक दिली, आपल्याच मतदारसंघात आली. 29 जिम, सगळ्यात जास्त जिम या जिल्हा परिषद गटात आल्यात. सगळ्यात जास्त हायमास्ट या मतदारसंघामध्ये आलेले आहेत. 58 मंदिराचे सभामंडप केलेत. एका वेळी एका ऑर्डरमध्ये 20 लाख रुपये कोयाच्या सभामंडपाला दिलेत. कुठल्या सभामंडपाला दिले का कोणी चेक करा. त्याच्यामुळं प्रचंड काम. आता पाणी पुरवठा योजनांची कामं चालली, सगळ्यांनीच केलं. जलजीवन मिशन केंद्राचे पैसे आले, त्याच्यात काही कौतुक नाही,
परंतु कोयंडे आणि तळवडे या गावाला त्या विहिरीवरूनच योजना धरल्या होत्या, जिथं टँकर टाकावा लागतो. योजना मंजुरी वर्कआउट झाली होती. एवढं केल्यानंतर महाराष्ट्रातली पहिली केस आहे. मी त्या योजना वर्कआउट त्याच्या थांबवल्या की ज्या विहिरीला टँकर टाकावा लागतो तिथून योजना करण्यात काय अर्थ आहे. मी दिल्लीला गेलो, प्रल्हादसिंह पटेलांना भेटलो, सचिवांना भेटलो, तिकडनं ऑर्डर आणली, जुन्या योजना रद्द केल्या आणि आता भामा आसखेड धरणावरून 6.5 ते 7 किलोमीटर तळवडे आणि कोयंडेला पाणी आम्ही नेतो आहे. हा महाराष्ट्रातली पहिली केस आहे आणि त्याच्यामध्ये त्या ठिकाणी तिथला टँकर मी बंद करतोय. मी झेडपी सदस्य होण्यापूर्वी इथं 12-13 टँकर सुरू होते. आज ही सगळी गावं मी टँकर मुक्त केलेली आहे. हे या स्मरणात राहण्यासारखं काम नाही का? ह्या लोकांना हे दिसत नाही का? आता त्याच्याबरोबर जनसुविधा नावाचं हेड आहे DPCमध्ये. जनसुविधा 30, 54, 50, 54 कुठल्याही हेडमधली आकडेवारी काढा. सर्वाधिक जास्त पैसा हा भामा खोऱ्यामध्ये पिंपरी पाईट असेल किंवा आता पाईट आंबेठाण असेल ह्या जिल्हा परिषद गटात झालं आहे. अहो, दिव्यांग माणसांचे सर्टिफिकेट काढणं, त्यांना UDID कार्ड देणं, त्यांना योजना देणं सगळ्यात जास्त काम इथं. व्यक्तिगत लाभाची योजना सगळ्यात जास्त इथं. एकाच फटकऱ्यात सगळ्यात शेकडो मुलींना मी सायकली इथं आणल्यात. एक योजना यांनी चेक करून बघावी की सगळ्यात मी आघाडी आहे. तालुक्याच्या गटविकास अधिकाऱ्यांना पत्र द्या आणि यादी मागा. सगळ्यात जास्त पैसा आणि सगळ्यात जास्त निधी आणि सगळ्यात जास्त व्यक्तिगत लाभाची योजना कुठल्या मतदारसंघात आली. साधी गोष्ट आहे. जातीचे दाखले मिळतात कधी? आदिवासी समाजामध्ये 50 वर्षापूर्वीचा पुरावा असेल जाती दाखला मिळतो. अनेक आमच्या आदिवासी ठाकर मुलांना दाखले मिळत नव्हते. मी कॅम्प घेतला. अशी मुलं पुढं आली की ज्यांच्याकडे पुरावेच नाहीत. बिनपुराव्याचा कुणी किती दाखले दिले यांच्या नेत्यांनी कर्तृत्वान आणि यांनी काय प्रयत्न केले? मी महसूल मंत्र्यांची मदत घेतली. माजी महसूल मंत्री विखे पाटलांनी अशा प्रकारे दाखले दिले, त्यांच्याकडनं फाईल कॉपी केली आणि खेडच्या इतिहासात पहिल्यांदा कातकरी समाजाला दाखले दिलेत इंटरव्ह्यू घेऊन. बाकीच्या समाज दिलेत, पण आदिवासी ठाकर समाजाला जातीचा पुरावा 50 वर्षापूर्वीचा नसताना मी जातीचे दाखले काढून दिले लोकांच्या हातात आणि ₹1 त्याला खर्च आला नाही. हे स्मरणात राहण्यासारखं काम नाही. अशी शेकडो स्मरणात राहण्यासारखी माझी कामं आहे. जरा त्यांनी चष्मा लावा, मोतीबिंदूचं ऑपरेशन झालं ते करून घ्यावं आणि मग माझा अहवाल वाचावा, म्हणजे त्यांना कळेल. आणि माझ्या कामाची तुलना कुणाशी पण त्यांनी करावी. कोणाचाही कोणत्याही झेडपी सदस्याचा दुसरा अहवाल घेऊन यावा की झेडपी सदस्य किती काम करतोय. कुणी अहवालच छापत नाही, काम करत नाही. तर मी अहवाल छापलेला आहे, माझा अहवाल लोकांच्या हातात दिलेला आहे आणि त्यामुळे हे सगळं प्रचंड काम मी या ठिकाणी केलं आहे. आणि अजून मला खूप कामं करायची आहेत. पर्यटन स्थळ डेव्हलप करायची आहेत, बंधारे करायचे आहेत, खूप काम करायचं आहे. पण मी स्मरणात राहणारं प्रचंड काम केलेलं आहे. तुम्ही अनेक विकास कामं केली, याबाबत बातचीत केलेली ती तुम्ही सांगितलेलं आहे. परंतु अनेक रस्त्यांची कामं अजूनही झालेली नाहीत आणि अजूनही त्या रस्त्यावरनं जाता येत नाही असाही आरोप आहे. तर तुम्ही रस्त्याबाबत काय भूमिका आहे तुमची? आता त्याने एक आरोप केला, पाईट आयरे तोरणे रस्त्यानं करता आला नाही. एकतर पाळू बाजूनं देवतोरण्याचा सगळा रस्ता मीच केला. पाईट आयरे तोरणा जो रस्ता आहे या रस्त्यावरती पूर्वी त्या ठिकाणी प्रधानमंत्री सडक योजनेतून काम झालेलं होतं. तरी देखील मी राज्याच्या अर्थसंकल्पातून तात्कालीन मंत्र्याकडनं ₹1.25 कोटी मंजूर करून आणले. त्याची वर्कऑर्डर झाली, त्याचं काम सुरू झालं. परंतु त्याच काळामध्ये मुख्यमंत्री सडक योजनेतून माजी आमदार दिलीपांना मोहिते पाटलांनी अजितदादांकडनं मोठा निधी आणला आणि मग एका रस्त्यावरती डबल काम करता येत नाही म्हणून बजेटमधलं छोटं काम थांबवलं गेलं आणि आता त्या कॉन्क्रिटीकरणाचं त्या ठिकाणी काम सुरू झालेलं आहे. एकाच रस्त्यावरती 2 कामं करता येत नाही, एवढी तरी अक्कल त्या ठिकाणी प्रश्न विचारणार असली पाहिजे. त्यामुळे आता तो मुख्यमंत्री सडक योजनेतून खूप चांगला रस्ता त्या ठिकाणी होतो आहे. आता बाकीचे काही रस्ते खराब आहे तुम्ही म्हणताय. कुठले रस्ते खराब आहेत? प्रमुख जिल्हा मार्ग तुमचा करंजविरे गडद वांद्रा प्रमुख जिल्हा मार्ग 17, तुमचा शिरोली पाईट वांद्रा प्रमुख जिल्हा मार्ग 16, त्याच्यानंतर किवळे कोरेगाव कडूस प्रमुख जिल्हा मार्ग 18 आणि त्याच्यानंतर चांदूस कुरकुंडी हा जो रस्ता आहे तो प्रजिमा मला वाटतं 72 आहे. हे सगळे सार्वजनिक बांधकाम विभागाचे रस्ते आहेत. या सार्वजनिक बांधकाम विभागाच्या रस्त्यावरती जिल्हा परिषदेला पैसे टाकता येत नाहीत, जिल्हा नियोजन समितीला पैसे टाकता येत नाही. त्याची मालकी राज्य सरकारची आहे आणि राज्य सरकारनं अर्थसंकल्पातून त्याला पैसे द्यायचे असतात. त्याच्या अंतराप्रमाणे किलोमीटरप्रमाणे खड्डे भरायला पैसे द्यायचे असतात. पण दुर्दैवानं गेल्या वर्षभरात या रस्त्यावरचे खड्डे भरायला सुद्धा पैसे आले नाही. तात्पुरती फक्त डागडुजी झाली. राज्याच्या अर्थसंकल्पात आपल्या तालुक्याला ₹1 देखील मिळाला नाही, पुलांना पण मिळाला नाही आणि रस्त्यांना पण मिळाला नाही. आता हे रस्ते मला करता येत नाही, ही माझी अडचण आहे. म्हणूनच मी त्या ठिकाणी आमदार अजितदादा पवारांची भेट घेतली आणि त्यांना मी एवढी आट आणि विनंती केली की हे PWDचे रस्ते मला करता येत नाही. बाकी आम्ही अंतर्गत रस्ते केलेत, वस्त्यांचे रस्ते केलेत आणि मुख्य रस्ते खराब आहेत. ज्यांची जबाबदारी आहे, ज्यांच्याकडे अधिकार आहे ते काम करत नाहीत. ते त्या ठिकाणी दुसरीकडेच लोकांचं लक्ष वळवतात आणि त्या ठिकाणी या रस्त्यांकडे त्यांचं दुर्लक्ष आहे. लोकांचे प्रचंड हाल आहे, ही वस्तुस्थिती आहे. काही कामं आम्ही PMRDच्या माध्यमातून त्यात करायला सांगितलेली आहे. पण हे सगळे रस्ते राज्याच्या अर्थसंकल्पातून आम्हाला मिळावेत अशा प्रकारची एक विनंती आम्ही या ठिकाणी पालकमंत्री अजितदादा पवारांना केली आहे आणि आम्हीच या रस्त्यांना पुढच्या काळामध्ये बजेटमधून पैसे आणणार आहोत. पाईट आंबेठाण जिल्हा परिषद गटाचे तुम्ही 3 वेळा नेतृत्व केलं.
एक वेळा सुरेखा ठाकरे यांना बिनविरोध निवडून आणलं, इथे राज्यात इतिहास केला. परंतु सारखं या जिल्हा परिषद गटात तुम्हीच उमेदवार का, असा पण आरोप तुमच्यावर होतोय. बरोबर आहे की 3 वेळा मी जिल्हा परिषद सदस्य होतो, ही वस्तुस्थिती आहे. आणि मी पहिली निवडणूक 1100 मताधिक्याने जिंकली, दुसरी 2200ची जिंकली आणि तिसरी 4500पेक्षा जास्त मताधिक्याने जिंकली. आणि एक निवडणूक सुरेखा ठाकरेंना आपण बिनविरोध निवडून आणलं. आता मला सांगा, हे दरवेळी माझ्याविरुद्ध कोणतरी उमेदवार उभे करतात, नंतर हे उमेदवार 5 वर्षे दिसत नाहीत, प्रक्रियेमध्ये नसतात, लोक माझ्या पाठीमागे उभं राहतात. लोकांनी मला वाढत्या मताधिक्याने निवडून दिलं. ज्या वेळेला जागा इथं आदिवासी महिलेसाठी राखीव आली, हे आज जे सगळे इच्छुक आहेत किंवा माझ्यावर आरोप करतात, याच्यातल्या एका तरी माणसाने प्रयत्न केला का की आपल्या गावातल्या एखाद्या हुशार महिलेचा जाती दाखला काढावा, तिचा अर्ज भरावा? राखीव जागा आली नाही आणि आपला काही फायदा नाही, तर हे सगळे पळून गेले, गायब झाले. आपल्याला काय घेणं पडले? मतदारसंघाचं चांगलं हो नाही तर वाटलं हो, यांनी बघितलं नाही. मी त्याच्यात प्रयत्न केले. मी सुरेखा ठाकरेंचा जातीचा दाखला काढला, त्यांचा फॉर्म भरला, सगळ्यांचं एकमत तयार केलं आणि आदिवासी समाजाला कशाला निवडणुकीला खर्च करायला लावायची, आम्ही ती निवडणूक बिनविरोध केली आणि तिला पण काम करायला लावलं. आज हे म्हणतात की तुम्हीच का? आपला जिल्हा परिषदचा गट महिला राखीव झाल्यानंतर माझं काम करणार आहे. विरोधकांना विचारायचं मला काही कारण नाही. ज्यांनी मला कधी मदत नाही केली त्यांना विचारायचं मी काय कारण आहे? ते मला काय माझ्याशी विरोधच करत आले आहेत. माझे जे कार्यकर्ते आहेत, जे मला साथ देतात, माझ्याशी प्रामाणिक आहे, त्या सगळ्या कार्यकर्त्यांना मी विचारलं की महिला राखीव जागा आहे, तुम्ही कुणी याच्यामध्ये निवडणूक लढणार आहे का? कोणाची इच्छा आहे का? माझ्या एकाही कार्यकर्त्यांनी इच्छा व्यक्त केली नाही. आणि मी जाहीर भाषणात सगळ्या मेळाव्यात सांगितलं आहे. अजूनही माझा हक्काचा कुठलाही कार्यकर्ता आला आणि तो म्हटला की बाबा माझी पत्नी उभी करतो, वहिनी उभी करतो, ताई उभी करतो, तरी मी सांगितलं की मी थांबतो, माझ्या कार्यकर्त्यासाठी मी करील. हे मी जाहीर केलेलं आहे. 5 वर्ष आदिवासी महिलेची जागा आल्यावर मी दुसऱ्या मतदारसंघात गेलो नाही, मी थांबलो 5 वर्ष, पण काम करत राहिलो, पद नव्हतं तरी. आता हे लोक म्हणतात तुम्हीच का? यांनी समजून घ्यावं की माझा कार्यकर्ता कुणी तयार झाला तर मी त्यासाठी थांबायला तयार आहे. पण जे तुम्ही मला आयुष्यभर शिव्या देत आले, विकास कामांना विरोध करत राहिले, कायम तुम्ही नकारात्मक काम केलं, सुपाऱ्या घेऊन काम केलं, तुम्हाला हा प्रश्न विचारायचा अधिकार नाही. माझा जो छोटा सामान्याचा प्रामाणिक कार्यकर्ता आहे त्याला तो अधिकार आहे. आणि त्याने कुणीही जरी उमेदवार पुढे आणला तर माझी थांबायची तयारी आहे. मी माझ्या कार्यकर्त्यांना घेऊन विश्वासात घेऊन काम करतो. आणि भामाखोरे, मला इथली तुलना नाही माझी कुठल्या मतदारसंघाची, पुणे जिल्ह्यात आणि महाराष्ट्रात जे प्रगत तालुके आहेत त्या तालुक्यातल्या जिल्हा परिषद गटापेक्षा माझा गट भामाखोरे विकासात पुढं गेलं पाहिजे, म्हणून आमची उमेदवारी आहे, म्हणून आम्ही सातत्यपूर्ण काम करतो आहे. 25 वर्ष तुम्ही या गटाचं नेतृत्व करताय. आता या गटामध्ये आमदार बाबाजी काळे यांच्या भगिनी राजश्री जैन ह्या निवडणुकीसाठी या इथे आलेल्या आहेत, त्या निवडणूक लढवणार आहेत. आणि आता इथं असा मुद्दा उपस्थित झाला आहे की घरचा आणि बाहेरचा उमेदवार हा असा मुद्दा सर्वत्र चर्चेला आला आहे. आणि तुमच्याकडनं पण आरोप होतोय की बाहेरचे उमेदवार आहेत, तर याबाबत आपलं काय मत आहे? असं आहे की जिल्हा परिषदेचा गट आणि पंचायत समितीचे गण या निर्वाचन गणाप्रमाणे आता मतदार यादी प्रसिद्ध झालेली आहे. साधारणपणानं ग्रामपंचायतीमध्ये देखील एका वार्डातला माणूस दुसऱ्या वार्डमध्ये गेला तर तो सहन होत नाही. एका गावचा सरपंच दुसऱ्या गावामध्ये कुणीही त्याला सरपंच स्वीकारू शकत नाही. जिल्हा परिषद गटातला कुणीही उमेदवार असला, भरपूर उमेदवार माझ्या विरुद्ध राहिलेत, लोकशाही आहे, त्यांना अधिकार आहे त्याचं मत मांडायचा, माझा व्यक्तिगत कोणाला विरोध नाही. पण ज्यांचं नाव माझ्या मतदार यादीत जिल्हा परिषद गटात नाही, आज ते माझ्या विरुद्ध मुलाखत घेणारे म्हणतात की नाही ते आपल्याच गटातले आहेत, आपल्याच भागातले. कुठे आपल्या गटात? चिंबळी गाव काय पाईट आंबेड आणि झेडपी गटामध्ये आहे का? भामाखोऱ्यामध्ये आहे का? त्यांचं मतदार यादीमध्ये नाव आहे का? त्यांना त्यांचा स्वतःचा मतदारसंघ महिला राखीव असताना तिथला मतदारसंघ सोडून इकडं आले, तिकडं अतिक्रमण करतायत. इथं त्यांचे पण कार्यकर्ते होते, त्यांचे उमेदवार होते, मग त्यांनी त्यांच्या उमेदवाराला ताकद द्यायची, विकास कामात स्पर्धा करायची, विकास कामातून निवडणूक जिंकायचा प्रयत्न करायचा. पण दुर्दैवानं तसं न करता त्या ठिकाणी ते उमेदवार बाहेरून लादतायत. आणि त्याच्यामुळं साहजिक लोक प्रश्न विचारत आहेत. मी काय सामान्य लोक प्रश्न विचारतात, त्यांचा फोटो बघितलं, यांना कधी बघितलंच नाही, यांचं नाव कधी ऐकलंच नाही, हे आपल्या ओळखीचंच नाही, पब्लिकच चर्चा करते आहे, आम्ही बोलायची काही गरजच नाही आहे. ते जेवढे लोकांना भेटतील, जेवढे बोर्ड लावतील, जेवढं पार मंदिरावर बोर्ड लावले, सरकारी इमारतीवर बोर्ड लावले, एवढे बोर्डला खर्च केला, एवढी जाहिरात केली आहे चेहरा माहीत होण्यासाठी. लोक तिथंच प्रश्न विचारतात की हा चेहरा ओळखीचाच नाही, हे पहिल्यांदाच आपल्याकडे आले, निवडणूक आले म्हणून आले, आपल्या मतदार यादीत नाही, हे आडनाव आपल्या ओळखीचंच नाही. हे पब्लिक चर्चा करते आणि ते करणार ना चर्चा. लोक चर्चा करणारच, अतिक्रमण कसं सहन करतील? आत्तापर्यंत एकही माझ्या आमदारांनी कधी बाहेरून उमेदवार लादला नाही. असा जर बाहेरून उमेदवार लादला तर मग त्याच्यामध्ये लोक चर्चा करणार. आणि जे मुलाखती देणार आहेत त्यांना तुमच्यात हिंमत येतं, तुम्ही उभे राहा, तुमचा नातेवाईक उभा करा, तुमच्या घरातला उभा करा. तुम्ही शिपट घालून बसता, तुम्हाला उभं राहण्याची हिंमत नाही आणि तुम्ही कशासाठी मुद्दे बाहेर काढताय? आम्ही मुद्दे पब्लिकचे जे मुद्दे ते मांडणार ना, पब्लिक म्हणून जे मुद्दे आले ते आम्ही मांडणार. निवडणुकीत पैसा खर्च करण्याच्या अगोदर राजश्री जैत पाटील यांच्याकडे आहे, पण बुट्टे पाटलांकडे नाही. म्हणजे ही निवडणूक
पैसा या निवडणूक पैसा फॅक्टर चालेल का विकास कामाचा फॅक्टर चालेल? आता दुर्दैवानं माझ्याकडे दोन प्रकारचे एकाच वेळी ते आरोप करतात. एका बाजूला म्हणतात खाजगीमध्ये बुट्टे पाटलाकडे काही पैसे नाही, पैशावाला उमेदवार त्यांना पाडीन. दुसऱ्या बाजूला जाहीर भाषणात आले की बुट्टे पाटलांनी खूप पैसे कमवले आरोप करतात. अरे एक काहीतरी बोला. माझंही ॲफिडेविट पुढे येणार आहे मतदार निवडणुकीमध्ये, तुमचंही ॲफिडेविट पुढे येणार आहे. पब्लिकला सगळं माहिती आहे, माझा एकदम पारदर्शी स्वच्छ कारभार आहे. सगळे माझ्याविषयी लोकांना माहिती आहेत, माझ्या कार्यकर्त्यांना माहिती आहे, मी लपून काही करत नाही. आणि पैशाच्या जीवावरती भामा आस्किडचं आणि भामा खोऱ्यातल्या लोकांना विकत घेऊ, इथल्या कार्यकर्त्यांना विकत घेऊ, जनतेला विकत घेऊ, मतदान विकत घेऊ, ही जी त्यांची भाषा आहे त्याला भामा खोऱ्यातली लोकं त्याची उत्तरं योग्य वेळेला देतील. लोक बोलणार नाहीत पण मतपेटीतून त्यांना दाखवतील. त्यामुळं पैशाचा काही प्रभाव पडणार नाही. लोकांना प्रेम हवं आहे, काम करणारा माणूस पाहिजे, हक्काचं पाहिजे, आपल्यातलं पाहिजे. आणि ही जागा महिलेसाठी राखीव आहे. त्यामुळं मी हाच मुद्दा मांडला होता की बाबा महिलेला बोलता आलं पाहिजे, उमेदवार सक्षम पाहिजे, तिला प्रश्न कळले पाहिजे, तिला मतदारसंघ माहीत पाहिजे. उमेदवाराच्या घरचाच माणूस काहीतरी बोलतो आहे आणि तोच म्हणतो आहे मला संधी द्या, माझ्या ताब्यात द्या. हे कशासाठी? महिला उमेदवाराला बोलू द्यात ना. माझी पत्नी सुनीता बुट्टे पाटील ही गेली 4-5 वर्षे फिरते आहे, भामाई सक्षमीकरणातून काम करते आहे, वाडीवस्ती गेलेली आहे, प्रशासन तिला माहिती आहे, तिचं वक्तृत्व चांगलं आहे, उच्च शिक्षित आहे. आणि म्हणून त्या ठिकाणी लोकांनी तिला स्वीकारलं आहे, म्हणून लोक तिच्यावर प्रेम करतात, म्हणून लोक तिचं स्वागत करत आहेत. आता तुम्ही उमेदवाराची जर तुलना नाही करायची म्हटलं तर शेवटी उमेदवाराची तुलना नागरिक करणारच आहे. त्यामुळे घरचा बाहेरचा होणार आहे. पैसा धनशक्ती विरुद्ध जनशक्ती. तुमच्याकडे धनशक्ती आहे, आमच्याकडे जनशक्ती आहे. त्यामुळे धनशक्ती जनशक्ती अशीच निवडणूक होणार आहे. आणि त्याच्यामुळे तुम्ही काही प्रयत्न केले तरी त्या ठिकाणी लोक जनशक्ती मागे उभे राहतील, लोक सत्तेची बाजू घेतील. तुम्ही काही ट्रिप अरेंज केल्या, काही सहली अरेंज केल्या, कोट्यवधी रुपये पैसे खर्च केले तरी देखील इथला सामान्य माणूस हा इथल्या हक्काच्या माणसासाठी उभा राहील. आणि साधी गोष्ट आहे बघा पैशाची. विधानसभेच्या निवडणुकीचे व्हिडिओ काढा ना. स्टेजवर वर्गणी गोळा करत होते, अजून व्हिडिओ लोकांनी प्रत्येक गावातला म्हणतो आम्ही वर्गणी दिली. आणि आता तुमची भाषा काय? 5 कोटी, 10 कोटी, 15 कोटी खर्च करतो, स्वतःच्या पैशातून खर्च करतो. हा कसं काय बदल झाला? विधानसभेला वर्गणी गोळा करताय आणि आता कोटीची भाषा करताय. हा बदल कशामुळे झाला आहे ना? हे ते लोक वेडे आहेत का? लोकांना कळत नाही का? तुम्ही विधानसभेला वर्गणी गोळा करत होते आणि आता कोटीची भाषा करताय. लोक हुशार आहेत, मतदार बोलत नाही याचा अर्थ मतदाराचं निरीक्षण आहे, मतदार हा राजा आहे आणि त्यामुळे मतदार योग्य निर्णय घेतील, पैशाचा काही फरक पडणार नाही. हाच माझा निवडणुकीचा मुद्दा आहे की त्यांनी माझ्याशी विकास कामाची स्पर्धा करावी, त्यांनी चांगले संकल्प या ठिकाणी ठेवावेत. मी माझे संकल्प जनतेसमोर ठेवणार आहे. तिथं हे डांबराचा खड्डा मोरमाने भरतायत आणि जाहिरात करतायत. अशी कुठली सत्ता माझ्याकडे नाही आहे, मी कुठल्या पदावर नाही आहे तरी मी कामं करतो आहे. आणि तुम्ही पदावर असताना तुम्हाला निवडून दिले, तालुका तुमच्या ताब्यात आहे तरी तुम्हीच म्हणताय पर जिल्हा परिषद आम्हाला द्या. मी जी लोकसभातली कामं केली ना त्याचा पण मी स्वतंत्र अहवाल छापतो, मग त्यांना कळेल मी काय काय काम केले. हे फक्त ठराविक 2-3 लोक आहे. हे जो आमदार होतील हे आमदारजीवी लोक आहेत. आमदार झाला की आमदारला गाठायचं, स्वतःच्या फाईल करून घ्यायच्या. ह्याच लोकांनी माझ्यावर आरोप करणाऱ्यांनी कुंडीमध्ये आंबे लावले आणि त्याचं आंब्याचं लाखो रुपयाचं बिल यांनी काढले. सगळे नातेवाईक कामाला लागले. जाता सगळे त्यांचं घरदार कुटुंब अख्खे नातेवाईक भामाखोऱ्यामध्ये आलेत.